व्हॉट्सॲप वापरणाऱ्या करोडो लोकांसाठी मोठा धोका. RBIने दिला इशारा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व जनतेला इशारा दिला आहे. रिझर्व्ह बँक लोकांना मजबूत संदेश पाठवत आहे आणि त्यांना सावध राहण्यास सांगत आहे. हा इशारा खास करून अशा लोकांसाठी आहे जे व्हॉट्सॲप वापरतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की देशात सायबर फसवणूक आणि सायबर संघटनांची प्रकरणे वेगाने वाढत आहे. सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारबरोबरच सर्व राज्यांची सरकारेही आपल्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण जोपर्यंत आपण स्वतः सावध होत नाही तोपर्यंत सायबर फसवणुकीच्या घटना कमी होणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या इशाऱ्यात काय म्हटले आहे? सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार सतत नवीन मार्गाने लोकांची फसवणूक करत असतात. या संदर्भात डिजिटल अटकेची अनेक प्रकरणेही समोर येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लोकांना डिजिटल अटकेबाबत सावध राहण्याचे आवाहन केले असून त्यांना इशारा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या संदेशात लिहिले आहे की तुम्हाला डिजिटल अटक करण्याची धमकी दिली जात आहे का? कायद्यात डिजिटल अटक असे काहीही नाही. वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका किंवा पैसे देऊ नका. मदतीसाठी 1930 वर कॉल करा. देशात डिजिटल अटक प्रकरणे वेगाने वाढत आहेत. गुन्हेगार व्हॉट्सॲपवर लोकांना व्हिडिओ कॉल करत आहे आणि डिजिटल अटक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसा उकळत आहेत. डिजिटल अटकेसारख्या गुन्ह्यामुळे लोकांचे करोडो रुपयांचे नुकसान तर झालेच, पण भीतीपोटी काही लोकांना आपला जीवही गमावावा लागला आहे. भारतीय कायद्यात डिजिटल अटक नावाची कोणतीही गोष्ट नाही असे RBIने स्पष्टपणे सांगितले आहे. जर कोणी तुम्हाला व्हॉट्सॲप किंवा इतर कोणत्याही व्हिडिओ कॉल ॲप्लिकेशनवर कॉल करत असेल आणि तुम्हाला डिजिटल पद्धतीने अटक करण्याची धमकी देत असेल तर सर्वप्रथम त्याचा फोन डिस्कनेक्ट करा आणि सायबर क्राईम सेंट्रल हेल्पलाईन क्रमांक 1930 वर कॉल करा आणि संपूर्ण माहिती द्या. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.